श्रोते हो नमस्कार. 10वी-12वीचे निकाल नुकतेच लागले. त्या निमित्ताने मार्क, गुणवत्ता, स्पर्धा आणि आयुष्याच्या खऱ्या गणितावर भाष्य करणारा हा विचार करायला लावणारा लेख टक्के पे टक्का मी आपल्यासाठी आज घेऊन आले. या लेखाचे लेखक आहेत कृष्ण केशव देशमुख. चला ऐकूया. हल्लीचे 10वीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं तेच कळेनासं झालंय. कारण 40-50% वाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सापडेना झालाय. तर या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना चक्क 100% गुण मिळाले आहेत. हे सगळं पाहून मला असा प्रश्न पडतो की आजच्या पिढीतील ही मुलं एवढी बुद्धिमान कशी काय झाली आहेत की पेपर तपासणाऱ्यांनी जाऊ द्या हो म्हणत मार्क देताना खिरापत वाटल्यासारखी त्यांना मदत केली आहे. कारण 100% मार्क म्हणजे पेपर लिहिताना एकही चूक नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि असं खरोखरच होऊ शकतं का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण आमच्या काळात मराठीच्या पेपरमध्ये कानामात्रा चुकला की अर्धा मार्क गायब व्हायचा. वेलांटी विसरली, अनुस्वार राहिला, पूर्णविराम चुकला की शिक्षक लाल पेनाने अशी काही फटकारणी मारायचे की जणू काही आम्ही देशद्रोहच केला असावा. शिवाय मार्क कापणी वेगळीच. मग आजच्याला पेपर तपासताना हे नियम असतील का नाही? गणितात उत्तर बरोबर आलं तरी मधली पायरी चुकली म्हणून मार्क कापले जायचे. इंग्रजीमध्ये स्पेलिंग चुकलं की संपलंच समजा. विज्ञानाच्या पेपरमध्ये आकृती जरा इकडे तिकडे झालं की मार्क होतायचे नव्हते होऊन जायचे. आणि आता काय? पोरांना 98, 99, 100% मिळत आहेत. एवढे गुण पाहिले की वाटतं महाराष्ट्रात सगळीकडेच ज्ञानेश्वर, आईन्स्टाईन आणि विश्वेश्वरय्या सारख्या अभियंत्यांचा वारसा घेऊन मुलं जन्माला आली आहेत की काय? पूर्वी निकालाच्या दिवशी वातावरण वेगळंच असायचं. एखाद्याला 35% मार्क पडले तरी हौसेने त्याच्या घरात पेढे वाटले जायचे. कारण त्या काळी पास होणंच हीच मोठी गोष्ट होती. गावात एखादा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला की त्याचं नाव चहाच्या टपरीपासून किराणा दुकानापर्यंत चर्चेत असायचं. 70% मिळवणारा म्हणजे अक्षरशः विद्वान समजला जायचा. त्याच्याकडे लोक आदराने पाहायचे. किमान महिनाभर तरी गावात त्याच्या नावाची चर्चा असायची. आणि आता 90% पडले तरी पोरं आणि त्यांचे आईबाप दोघंही शोकसभेत बसल्यासारखे चेहरे करून बसतात. फक्त 92% आले हे वाक्य आजकाल इतक्या दुःखी सुरात बोललं जातं की ऐकणाऱ्याला वाटावं की आता त्या मुलाचं करिअर संपलं की आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल. पूर्वी वर्गात एखादाच मुलगा हुशार असायचा. बाकीचे त्याच्याकडून गृहपाठ उतरवायचे. आता प्रत्येक गल्लीमध्ये 10 टॉपर निघतायत. त्यामुळे हुशार या शब्दाची किंमतच उरलेली नाही. गुण एवढे वाढलेत की गुणवत्ता कुठे हरवली तेच कळेनासं झालंय. आणि गंमत म्हणजे त्या काळात कमी मार्क पडूनही लोक जगले, नोकऱ्या केल्या, संसार उभे केले, मुलांना शिकवलं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या 35% वाल्यांनीच आजचे 99% वाले घडवले आहेत. तरीसुद्धा या घोडे बाजारात आजही मला ही टॉपर मुलं डावीच वाटतात. कारण यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे. खरं सांगायचं झालं तर शिक्षणाचं रूपांतर आता ज्ञानापेक्षा आकड्यांच्या स्पर्धेत झालंय. मुलांच्या डोक्यावर टक्केवारीचा एवढा ताण टाकला गेलाय की त्यांचं बालपण, खेळ, छंद, मस्ती सगळंच कुठेतरी हरवत चाललंय. पूर्वी निकाल लागला की आम्हा मित्रांची टोळी विहिरीवर, मैदानावर, सिनेमागृहात किंवा भेळ मिसळीच्या हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा करायची. आणि आता निकाल लागला की मुलं आणि पालकांसमोर पहिला प्रश्न असतो, पुढील शिक्षणासाठीचा कट ऑफ किती आहे? जग बदललं, शिक्षण बदललं, स्पर्धा वाढली हे मान्य आहे. पण एक गोष्ट मात्र खरी, मार्क वाढले म्हणून बुद्धी वाढतेच असं नाही. आणि मार्क कमी पडले म्हणून आयुष्य संपतं असं देखील मुळीच नाही. कारण शेवटी गणिताच्या वहीतले आकडे आणि आयुष्याचं गणित या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असतात. शेवटी आयुष्याच्या गणितात तुम्हाला किती मार्क मिळतात ते महत्त्वाचं, हो की नाही? श्रोते हो, आपण कमेंटमध्ये नक्की व्यक्त होऊ शकता. धन्यवाद.